त्याचा आनंद होतो, परंतु या ठिकाणी आता ह्यांना नाही भेटलं कोण बरोबर नाव घेते मी आहे सुखी सासरी भरवण्यासाठी 10 दिवसात आम्ही तयारी 10 दिवसात फक्त ताई आणि दादांनी 10 दिवसाच्या धावपळीमध्ये संख्यावर काम करतात आणि शिक्षणाचं पण महिना तू चाल बागे बागे. जय हिंद. हे नाही नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण आलोय अंबरनाथ शिव महोत्सव, आगरी कोळी महोत्सव सुजाता आणि गिरीशदादा भोईर यांच्या संकल्पनेतून बनवलेला आहे. आज आपल्यासोबत कोमल आलेली आहे आणि तिला इथं चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत का या महोत्सव मध्ये काय काय आहे सर्व, आणि भरपूर काय मजा करणार आहे. आम्ही आतमध्ये बरोबर काय काय होणार आहे बघणार आहे आम्ही. आणि आम्ही जरा उशिरा झालो, यायला खूप लेट झालेला होता आम्हाला, पण ठीक आहे. आता आतमध्ये जाऊया आपण, भेटूया. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि खरोखर सांगू, हिचा पण एक ब्लॉग चॅनल आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, कारण की ती पण सुद्धा ब्लॉग करते, तर तिचा पण व्हिडिओ बघा, द ग्लॅम सिस्टर. ठीक आहे, जरा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपण जाऊया आता आतमध्ये. तर आपण आतमध्ये आलो आणि समोर पाहू शकता एंट्रीलाच एवढं भव्य अशी मूर्ती बनवली आहे. गणेश बाप्पांची आहे आणि शंकर देवची आहे आणि पार्वतींची पण आहे, आणि खाली त्यांचे गण वगैरे आहेत. बघा किती सुंदर अशी बनवलेली मूर्ती आहे, खूप छान केलेली आहे आणि आर्टिफिशियल आहे, मस्त वाटते मूर्ती. आणि समोर पाहू शकता तुम्ही एकविराचं मंदिरसुद्धा बनवलेलं आहे, देऊळसुद्धा आहे. एकविरा माते की जय. आणि आता आपण आतमध्ये जातोय, तर बघूया कुठले कुठले काय काय स्टॉल आहेत. तर छोटा छोटा कॅप्चर करणारे मी स्टॉल तर पाहूया आता पुढे जाऊन आपण. अरे वाव, सर्वांचा लाडका आणि फेवरेट इथं मंचुरियनचा स्टॉल आहे, जिथे चायनीज भेळ वगैरे भेटते, नूडल्स राईस वगैरे असं तुम्ही बघू शकता. गरम गरम ग्रेव्ही मंचुरियन आहे, पुढे नूडल्स ठेवलेले आहे आणि त्याच्या पुढे राईस आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ठीक खिच्चा पापड पण आहे, जो फेवरेट आहे. 50 रुपये प्राईज आहे, तर येऊन तुम्ही स्टॉलला भेट द्या खिच्चा पापडसाठी. वाव, मावा कुल्फी पण आहे, पाहू शकता तुम्ही. मला तर खूप आवडते, मी आता ट्राय करणार आहे मावा कुल्फी. दिल्लीची फेमस प्रत्येक महोत्सवमध्ये असते. हो ना, म्हणून गपचूप. आणि रिबन्स आहेत, हेअरबँड आहेत, पाहू शकता तुम्ही. छोटे छोटे बेबीज लोकांसाठी, मुलींसाठी हेअरबँड वगैरेचा पण स्टॉल आहे इथे या आपल्या महोत्सवमध्ये. आणि फक्त 100 रुपयामध्ये काही घेऊ शकता तुम्ही. लहान मुलांसाठी आर्टिफिशियल गेमिंग वगैरे आहेत, भांडी वगैरे जे बेबी लोकांसाठी असतं, फक्त 100 रुपये. आणि समोर पाहू शकता तुम्ही नेकलेस, कानातले, गळ्यातले, चैन, अंगठी, हेअरबँड वगैरे यांचा सुद्धा स्टॉल आहे आपल्या महोत्सवमध्ये, पाहू शकता तुम्ही समोर. आणि इथे स्टारबक्सची कॉफीसाठी ग्लास ठेवलेला आहे, लाईक कॉफीच आहे पूर्ण, पाहू शकता तुम्ही. 100 रुपये प्राईज आहे. आणि माय फेवरेट मोजडी, मला खूप आवडते मोजडी. आणि पाहू शकता तुम्ही गर्ल्सची किती सुंदर सुंदर मोजडी आहेत. जास्त प्राईज नाही, 200 ते 400 रुपयाच्या मध्ये मोजडीची प्राईज आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि पिकल्स म्हणजे आपण ज्यांना लोणचा, अचार वगैरे वेगवेगळ्या भाषेत बोलतो, सर्व प्रकारचे इथे तुम्हाला लोणचे बघायला भेटतील, प्रत्येक व्हरायटीमध्ये आहेत. आणि बघून तोंडात पाणी आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. किती मस्त वाटतंय यार खरोखर. आणि समोर माझ्या मुखवास आहे, आणि मुखवास पाहू शकता तुम्ही, जे आपण जेवल्यानंतर खातो. मस्त मस्त मी ट्राय पण केलेला होता इथं आणि मस्त लागला मला. आणि जर तुम्हाला मोबाईल कवर, ग्लासेस वगैरे लावायचे असेल तर आपल्या या मध्ये स्टॉलसुद्धा आहेत, जिथे मोबाईलचे कवर आणि ग्लासेस तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्ही या नक्की ट्राय करा. आणि हो, आर्टिफिशियल जे रेडीमेड ज्यांना रांगोळी जमत नसेल तर इथं रांगोळीचे कवर बेस भेटतो, ज्याच्यावर तुम्ही रांगोळी काढू शकतात.
तर पाहू शकता तुम्ही स्वामी समर्थांची प्रत्येक नावाने आहे ज्योतिबा प्रसन्न. आणि समोर बघू शकता तुम्ही आकाश पाळणा आहे जो मस्तसा वाटतोय, खूप भारी. काही बेबी लोक आहेत समोर माझ्या, तुम्ही पाहू शकता जे कार्समध्ये बसलेले 2, 2, 3, 4च्या गाड्या आहेत. आणि हो, याच्यात तर कधीच जिंकलेलो नाही आहेत आपण. समोर जे बॉल्स असतात त्यात नंबर येतात, नंतर तुम्ही तो सुद्धा स्टॉल आहे आपल्या या महोत्सवमध्ये. तुम्ही या आणि विजिट करा या आपल्या स्टॉलमध्ये. पाहू शकता की समोर आहेत नंबर्स वगैरे, ते नंबर वगैरे दिलेले असतात म्हणजे ज्याच्यावरती नंबर काउंटिंग होणार. आणि हे समोर माझे टेडी बिअर आहेत, त्यांचा सुद्धा स्टॉल आहे. आणि हे ग्रीशिकाचा आणि क्रियांचा फेवरेट आहे, ज्याच्यावर जम्पिंग जॅक आहे, तो उडी मारत बलून्स असतात वरतून येतात आणि सर्वांचा आवडता असतो, तो सुद्धा आहे मनोरंजन पार्कमध्ये. तर तुम्ही या आणि नक्की व्हिजिट करा आपल्या महोत्सवमध्ये. आणि समोर बेबी लोक काही लहान मुलं जे कारमध्ये बसलेले आहेत, मस्त मजा घेतात आहे, स्लो मजा आणि मस्त आहे. आणि आपल्या समोर टोरा आहे, जो एवढा फास्ट फिरतो ना, खरोखर एकदम स्पीडमध्ये असतो, पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण फुल हाऊस आहे, प्रत्येक जण बसलेले आहे. दादा सुरुवातच आहे, किती फास्ट फिरतो बघू शकता तुम्ही. आणि सर्व काही खाल्लं पिल्यानंतर फिरल्यानंतर आपल्याकडे आता आपण इथे पान स्टॉलमध्ये जिथे स्पेशल फायर पान आणि चॉकलेट पान इथे ठेवलेलं आहे. 2-3 प्रकारचेच पान आहेत आणि पाहू शकता तुम्ही. आणि राईट साईडला हा चॉकलेट पान आहे. सन्माननीय आमदार योगेशदादा म्हात्रे, माजी आमदार भिवंडी यांचं आगमन स्टेज होते. महोत्सवाची आपण त्यांना बहाल करत आहोत. टाळ्यांचा गजर होत्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या वाजवण्यासाठी कधीच नको आहे, जोरदार टाळ्या. त्यांनाही व्यासपीठावर विनंती केलेली आहे, ते सुद्धा उपस्थित आहे. हा महोत्सव साजरा कसा होईल त्यांच्या मनात एकदम तळमळ होती. आणि आज अक्षरशः मी पहिला वर्षच आहे महोत्सवचा, पण अक्षरशः आयोजन पण चांगला केलेला आहे, कार्यक्रम पण सुंदर आहे. आयोजिका आमच्या स्नेही सुजाताताई भोईर आणि दिलीपदादा भोईर यांच्या संकल्पनेतून प्रथमच यावर्षी अंबरनाथमध्ये भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. काम करून फक्त आपण कसं होतं की एखाद्याला मदत करतो तेव्हा त्यालाच त्याचा आनंद होतो, परंतु या ठिकाणी संपूर्ण समाजाला, परिसराला सोबत घेऊन जेव्हा काम केलं जातं. आता ह्यांना नाही भेटलं कोण, बरोबर पकडलं ना तुम्हाला, म्हणून गेमचं नाव आहे की कोण नाही, कोणचा डाळ भात लोणचा, कोण आउट झालं इथे. अरे भेटली का तुम्हाला, बिचारी 7 समुद्र पार करून आली की तुम्हाला. नदीच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, मधुकर चौधरींचं नाव घेते, मी आहे सुखी सासरी. वा वा, क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. धन्यवाद ताई. चला म्युझिक शेवटचा राऊंड, चला.
2 जणी आउट होणार, 2 जणी. काहीतरी आवाज करायचा. तुम्हाला दूरदर्शन माहिती, दूरदर्शन. हा नाही तर हो, सुजाताताई आहे आणि दिलीप दादा पण आहे तिथं. आणि आपण आलोय आता अंबरनाथ मध्ये, जो आगरी कोळी अंबरनाथ शिव महोत्सव 2023 आहे, पहिला वर्ष आहे आणि संकल्पना खूप भारी होती. आज मी जर आलो तर काल पण खूप प्राऊड होता आणि आज इथं पैठणीचा खेळ चाललेला. आणि तुम्ही जे बघितले सर्व खाऊ गल्ली वगैरे महोत्सव आणि जे पण मनोरंजन पार्क होते, केवढं सुंदर बनवलेलं आहे. खास करून अंबरनाथमध्ये जी पब्लिक राहतात, जसं डोंबिवली कल्याणमध्ये महोत्सव वगैरे होतात त्यापेक्षा पण भारी इथं केलेला आहे. आणि पहिला वर्ष तर ताईंना आपण विचारणार आहे, ताई जो हा महोत्सव तुम्ही केला तर तुमच्या मनात कसं काय संकल्पना आली आणि हे जो मॅनेजमेंट होता त्याची तयारी तुम्ही कशी काय केली? 2 मिनिटात फक्त तुम्ही सांगा, 1-2 शब्दात तुमच्या. संकल्पना म्हणजे नेहमीच आगरी उत्सव होत असतो. सगळ्यात पहिला डोंबिवलीला आगरी महोत्सव भरायचा. आम्ही सगळे जायचो आगरी महोत्सवला आणि जातो, आता पण जातो. परत भिवंडीला आमच्या भरतो, परत बदलापूरला आताच झालं जस्ट. मग तसंच असं वाटलं की इथं महोत्सव होणारच होता आमच्या शिवरात्रीला. तर आम्ही ठरवलं की आगरी महोत्सव आम्हालाही अंबरनाथ मध्ये करायचा होता. आमची सगळ्यांचीच इच्छा होती की अंबरनाथ मध्ये पण आगरी महोत्सव भरावा म्हणून. तर ती झाली पटकन. आणि तयारी किती दिवस लागले तुम्हाला हे भरवण्यासाठी? 10 दिवसात आम्ही तयारी. 10 दिवसात फक्त ताई आणि दादांनी 10 दिवसाच्या धावपळीमध्ये विचार करा. एका वर्षात जर 10 दिवसात पहिला वर्ष एवढे जोरात करा, तुम्ही विचार करा अंबरनाथ वासियांकरिता जर पुढच्या काही वर्षी आणि पुढं खरोखर मॅनेजमेंट खूप भारी राहणार आहे. आणि खरोखर ताई आणि दादा एवढे फ्रँकली आहेत ना, जर आणि एवढा यांचं नाव आता मी बघितलं फोटो सेशन वगैरे आणि सर्व काय म्हणजे एक फर्स्ट प्रायोरिटी पण महिलांसाठी पण इथं कार्यक्रम आहे आणि इथं 10 दिवस कार्यक्रम आहे. तर तुम्ही नक्की या. आणि 19 फेब्रुवारी पर्यंत असणारे 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि शंकर मंदिराच्या ज्योतिर्लिंगच्या बाजूलाच आहेत. तर आपण तुम्ही नक्की या. आणि आता आपण जातोय पुढं. तर भेटूया. ताई आपले बाईट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि इथं सर्व मान्यवर आले त्यांचाही धन्यवाद. थँक्यू. का भी यहाँ पर सम्मान किया जा रहा है. आणि थँक्यू. आणि संचावर काम करतात आणि या खानदेशला ऊन लागतं आमच्या खानदेश. महिना तू चाल बागे बागे. ताप्ती गंगा चाली राहिली सुरत भुसावळ. मनी महिना तू चाल बागे बागे. इले खानदेश न ऊन लागे, इले खानदेश न ऊन लागे. अब सूरत मा कागद नगर तुले तू. कोणाचं पण नाही आणि शिक्षणाचं पण नाही. ओके. तर कोमल आहे त्याच्या ताईंबरोबर आणि दिलीप दादा पण आहे. तर आपण कोमल बोलवलं होतं ताईंनी विशेष म्हणून आणि मस्त होता. तर मी कोमलकडून जाणून घेणार की तिकडे महोत्सवमध्ये ती आली आणि हा पहिलाच वर्ष होता अंबरनाथमध्ये. सोबत आलो आम्ही पण. आणि आता म्हणजे तिला कसं वाटलं तर तिला आपण विचारूया महोत्सवाबद्दल. तर कोमल तुला कसं वाटलं जरा सांगशील मला? फर्स्टली जसं की सांगितलं तुम्हाला, मी पहिल्यांदा अंबरनाथमध्ये आलेले आहे आणि इथे मला खूप जास्त प्रेम दिलेलं आहे. मला ते बघून खूप जास्त आनंद झाला. आणि अंबरनाथ शिव महोत्सवामध्ये 2023 सुजाता भोईर ताईंनी मला आज बोलवलं होतं. त्यांना मनापासून धन्यवाद आणि दादा तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच. सगळ्यांना थँक्यू सो मच की मला इथं आमंत्रण केलं. आणि इकडचं इव्हेंट जो मला क्राऊड दिसतो आहे खूप एनर्जेटिक आहे आणि सगळे खूप छान असं एकत्र येऊन असं फंक्शन करत आहेत. तर मला ते खूप जास्त बघून आनंद होत आहे. आणि असंच दरवर्षी ग्रोथ करत राहत आहे. आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू, तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. सगळे आपण एकत्र असं सुंदर काम करत राहू आणि मला तर खूप
जास्त आवडलं. इकडचं मॅनेजमेंट सगळं त्यांनी केलेलं आहे. सो या तेच थँक्यू सो मच मला पुन्हा इथे बोलल्याबद्दल. थँक्यू. अहो तुमच्या मुलीला ना तिथे एक लेडीज होती, तिने मस्त पप्पी घेतली आणि डेअरी मिल्क दिली. बोलते वा किती सुंदर दिसते तू. आणि त्याच्यानंतर एवढा हैराण केलं ना तिला क्राऊड मध्ये, विचारू नका तुम्ही. म्हणजे एवढा फोटो सेशन वगैरे. माझ्या मुलीचं ऑब्विसली फेम तर जास्तच आहे. आणि आणि आम्ही आता निघतोय, जरा लाईट काहीतरी खातो आणि येतो. टेन्शन घेऊ नका. सगळ्यात जास्त माझ्या भावाने खूप सपोर्ट केला. थँक्यू सो मच. मस्त ऑलवेज. नाही येतो का की सोडायला घरी येणार नाही, मी सोडून जातो कधीतरी निवांत येईल मी. हो चालेल. चला आता भेटू आरामात. चला आता निघतोय आम्ही. काहीतरी खातो जरा, कारण की भूक लागली. हिला भूक लागली का माहित नाही मला, पण मला जाम भूक लागलेली आहे. मी तर आता काहीतरी खाणार आहे बर्गर विर्गर, आणि आम्ही येतानाच बघितलेलं आहे तिथं मॅकडोनल्ड ना का. हो हा तर आता खाऊया. माझं कसं दुखतोय फार. अभी निकलते हम, ऑन द वे है. ठीक आहे बघूया आता लाईट काय खातो. तर गाईज कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. आणि खरोखर आमचा थोडा पचका झालेला आहे, कुठंच खायला नाही भेटला. आणि मला पण एवढी भूक लागलेली होती ना, आम्ही मॅगडीमध्ये जाऊन आम्हाला रिटर्न पाठवलं, कारण की ते बंद झालेला होता आणि देत पण नव्हते काहीतरी खायला. आणि पूर्ण डोंबिवली पण बघत आलो, काहीच भेटलं नाही आहे. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला सांगा. मोस्तोची कशी खतरनाक होती आणि मजा केली. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोमलचा पण चॅनल आहे द ग्लॅम सिस्टर, तर आपण तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आमच्या दोघांचा येणार आहे व्हिडिओ आणि खरोखर खूप भारी होता. आणि व्हॅलेंटाईन डेला ब्रदर सिस्टर आम्ही फिरायलो आणि मस्त वाटलं याच्यासोबत. तर आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.